नमस्कार। आज मी तुम्हाला परफेक्ट साबुदाणा कसा भिजवावा ते सांगणार आहे। तुम्ही अर्धा किलो, 1 किलो किंवा 15 ते 20 किलो साबुदाणा सहज अशा पद्धतीने भिजवू शकता। तर इथे पहा, मी जो तुम्हाला साबुदाणा दाखवला आहे तो सुपर साबुदाणा आहे। ज्यावेळी आपण साबुदाणा खरेदी करतो त्यावेळी किराणा मालाच्या दुकानात सांगायचं आहे आम्हाला चांगल्या क्वालिटीचा साबुदाणा द्या व सुपर साबुदाणा द्या। विशेषतः हा साबुदाणा खिचडीसाठी वापरला जातो, वड्यांसाठी वापरला जातो। याने खिचडी व्यवस्थित होते, म्हणजेच अगदी सुटसुटीत अशी होते, खिचडीचा लगदा होत नाही। आता सगळ्यात अगोदर हा साबुदाणा आपण स्वच्छ चाळून घेणार आहोत, निवडून घ्यायचा आहे। तर आता हा आपण भिजवून घेणार आहोत। जर का तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात खिचडी बनवायची असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की करा। आता पातेल्यामध्ये मी पाणी घेतलं आहे, यामध्ये आपण निवडून चाळून घेतलेला साबुदाणा घालायचा आहे व हा आपल्याला हलक्या हाताने धुवून घ्यायचा आहे। लक्षात ठेवा, खूप जास्त चोळून हा साबुदाणा आपल्याला धुवून घ्यायचा नाही। जर का तुम्ही खूप जास्त हा साबुदाणा चोळत बसलात तर तो व्यवस्थित असा भिजला जात नाही व काही साबुदाणे यातले कडक राहू शकतात, व्यवस्थित भिजले जाणार नाही। तर आता यातलं आपल्याला पाणी काढून टाकायचं आहे। तर आता चाळणीच्या मदतीने इथे पहा मी पाणी काढून टाकत आहे। आता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की भेसळयुक्त साबुदाणा कसा ओळखायचा ते। आता या साबुदाण्यामध्ये परत मी पाणी घालून घेतलं आहे। परत हा साबुदाणा आपल्याला हलक्या हाताने धुवून घ्यायचा आहे। भेसळयुक्त साबुदाणा एकतर हा पांढरा शुभ्र नसतो, गोलमटोल नसतो आणि एकसारखा रंगाचा नसतो। काही साबुदाणे खूपच पांढरट असतात, काही फिक्या रंगाचे असतात। यावरून ओळखायचं आहे की आपण जो साबुदाणा घेतला आहे तो भेसळयुक्त आहे व तुम्ही जर का तो साबुदाणा दाताने चावला तर तो सहज चावला जातो। याचाच अर्थ आपण जो साबुदाणा घेतला आहे तो भेसळयुक्त आहे। 2 पाण्याने मी हा साबुदाणा स्वच्छ धुवून घेतला, तिसऱ्यांदा यामध्ये पाणी घातलं। चाळणीच्या साहाय्याने साबुदाणा निथळून आपल्याला भिजवत ठेवायचा आहे। तर इथं मी पाण्याची पिंप घेतली आहे, यामध्येच मी सगळा साबुदाणा घालणार आहे व यामध्येच मी साबुदाणा भिजवत ठेवणार आहे। राहिलेला साबुदाणा मी पातेल्यामध्ये भिजवत ठेवला होता। तर आता इथे पहा, अशाच पद्धतीने आपल्याला सगळा साबुदाणा यामध्ये घालून घ्यायचा आहे। साबुदाणा यामध्ये धुवून घातल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। तर पाणी किती घालायचं इथे पहा, आपला साबुदाणा जितका आहे तो सपाट करून घ्यायचा आहे व आपल्या तळ हाताला पाणी लागलं पाहिजे इतकं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे। मोठ्या प्रमाणात जर का तुम्ही साबुदाणा भिजवलात तर हीच पद्धत तुम्हाला वापरायची आहे। अगदी व्यवस्थित असा तुमचा साबुदाणा भिजला जाईल। तर पाणी पहा इतकं मी घातलं आहे। अगदी साबुदाण्यामध्ये हात जर का तुम्ही तळ हात ठेवला तर तळ हाताला पाणी लागेल इतकंच मी पाणी यामध्ये घातलं। रात्रभर हा साबुदाणा मी भिजवून घेतला आहे। जवळपास 5 ते 6 तास हा साबुदाणा भिजवत ठेवला होता। राहिलेला साबुदाणा मी पातेल्यामध्ये भिजवत ठेवला होता। तर इथे पहा, साबुदाणा आपला अगदी मोत्यासारखा एकसारखा भिजला गेला आहे, अजिबात याचा लगदा झालेला नाही। तर तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात साबुदाणा भिजवायचा असेल किंवा 5 किलो 2 किलो भिजवायचा असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। खूप सोपी रेसिपी आहे। सुरुवातीला आपल्याला साबुदाणा 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचा आहे, नंतर भिजवत ठेवायचा आहे। यामध्ये पाण्याचं प्रमाण मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलं आहे, जेणेकरून ही नो फेल रेसिपी आहे। साबुदाणा घेताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे साबुदाणा एकसारखा गोलमटोल हवा आणि पांढरा शुभ्र रंग याचा हवा, एकसारखा रंग याचा असेल तर समजायचं आपला साबुदाणा चांगल्या क्वालिटीचा आहे। तर इथे पहा, साबुदाणा व्यवस्थित असा आपला भिजला गेला आहे। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।